आणि आचारसंहितेच्या याच जोखडामुळे शिवसेनेची अनेक उद्घाटनाची कामं रखडलेली आहेत। ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय माहिती, कशी अडचण झाली आहे सेनेची? निश्चित ज्ञानदा, या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाली। आचारसंहितेमुळे ठाण्यात विविध उद्घाटन आणि भूमिपूजनाची जी आजची कार्यक्रम होती ती रद्द करायला लागलेली आहेत। उद्धव ठाकरे स्वतः या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याला परवानगी दिली नसली तरी एक विशेष परवानगी देण्यात आलेली आहे, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उद्या कल्याणमध्ये होणार आहे। कल्याणच्या काळा तलाव या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। पदवीधर मतदारसंघाच्या हद्दीत या निवडणुकांच्या हद्दीत कल्याण येत असल्या कारणाने इथेही अडथळा निर्माण होणार होता। मात्र अनिल देसाई दिल्लीत होते आणि त्यांनी याचा पाठपुरावा केला। विशेष परवानगी ह्या लोकार्पण सोहळ्याला देण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यातच खंत व्यक्त केली होती की कुठल्याही विकास कामं जी असतात या त्यासाठी आचारसंहिते मुळे बंधनं येतात, ती होत नाहीत। मात्र केंद्राकडनं जे बजेट पेश केलं जाते त्याला कशी काही परवानगी मिळते आणि त्याला आक्षेप घेतलेला होता। परंतु आता शिवसेनेची आचारसंहितेमुळे अडचण झाली, अनेक विकास कामांची उद्घाटनं रखडलेली आहेत। ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।